त्या तुम्ही पाळायच्या आहेत. जितू यस सर, नक्कीच. यस यस सर, गवळी सरांचा आदेश आहे इथून कुठली उद्घोषणा होणार नाही. जितू आणि प्रशांत ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. जोगिन गोलंदाजीसाठी होतो. 3 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहिल्या चेंडूवर बघा एक सिंगल आली. शॉट फॉरवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनतोय. सिंगलच्या माध्यमातून पंधरावरती काल्हेर संघाच्या धावसंख्येला प्रारंभ होतोय. 1 धाव. जितू आपलं खातं खोलतोय. प्रशांत अजून खातं खोलायचंय. टफ एन्काउंटर नंबर 2 ला आहे नक्कीच पंधरावरती काल्हेर संघ. 2 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आणि एक एक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावावर आहे. आज भरपूर चांगला खेळ जयगाव वडूनगर संघाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. चरण दिवेकर आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चरण दिवेकर, आपलंही हार्दिक स्वागत आहे. 1996 साली आम्ही एका बँचवर 10वीला होतो SSCला आणि 1998 या वर्षात आम्ही 12वीला एकत्र होतो. चरण दिवेकर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. जोगेन पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक हाताळतोय. आही चांगला चेंडू आहे. या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे सुजित नाईकची करतब. फलंदाज यष्टीचित. पहिली विकेट आलेली आहे. प्रशांत बाद झालेला आहे. जितू वैयक्तिक एका धावेवर खेळतोय. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 1 आहे. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. जोगेन पाटील 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत आणि जोगेन पाटीलने 1 विकेट ही हासिल केलेली आहे. लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? स्वतः गोलंदाज तिथे मिडॉनला गेला. 2 धावा धावफलकावर लागल्या. 2 धावांनी धावसंख्या 3 होतीये. यशवंत किंवा अशोक पाटील, आपण धर्मेंद्र तांगडीशी आयोजन समितीशी संपर्क साधा. यशवंत पाटील, अशोक पाटील, जय पाटील, पप्प्या काबूकर. पुल केला होता परंतु सक्सेसफुल नाहीये. या षटकातील अंतिम चेंडू. साहेब हे माझी घ्या. सगळे जातीचा दाखला आहे. बोनाफाईड आहे. ज्ञानेश्वर चिकणी जातीचा दाखला आहे. बोनाफाईड आहे. सगळं आहे. माझा
पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र दुसरी तिसरी हो 2 धावा पूर्ण नाही, एकच धाव पूर्ण झालेली आहे. सॉरी, क्षमस्व. चला जयगावदे वडूनगर संघाचे अशोक पाटील, जय पाटील. जातीचा दाखला तुम्हाला दाखवले, बोनाफाईड दाखवले तरी सुद्धा हे अरे यो ओरिजिनल नाही, मग काय आहे यो सर्टिफिकेट? अरे पण लिव्हिंग तो सर सांगा ना, बोनाफाईड काय असतो तो? अरे पण बोनाफाईड लिव्हिंग असतो. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. स्वतः नाईक आहे तिथे, विशाल नाईकच ना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. चेंडू हवेत, एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू सीमा रेषा पलीकडे. पंच इशारा काय? चौकार. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. पेल दिले ना बोनाफाईड जातीचा दाखला, अजून दुसरा क्लिप तुम्हाला समजेल. ड्राईव्ह केलेला आहे, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे आल्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागतीये ती 14-14.
क्या बात आहे, आणखी एक परफेक्ट यॉर्कर. सुजित नाईक यष्ट्यांच्या मागे थोडा निराश आहे, कारण असे चेंडू तो पकडण्यात माहीर आहे. द फास्टर वन. धावसंख्या धावफलकावर 15 लागलेले 15. कुठला पण पॅन कार्ड पॅन कार्डचा पण फोटो आहे माझ्याजवळ. 4/4/1980 जन्मतारीख आहे माझी. गेलं 26 होऊन गेलं मला. 46 शेवटचा षटक ना. दुसरं षटक मार्ग असते. धावसंख्या आतापर्यंत 17 वर पोहोचलेले 17. यॉर्क चेंडू आहे. मला नाही ना स्कॅन करा. 1996 खरं तर 10वीचे विद्यार्थी. 1998 12वीचे विद्यार्थी आमचे मित्र ललित जाधव यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू ललित. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुजित गोलंदाजीसाठी येतोय. 18 धावा धावफलकावर लागत आहेत 9च्या सरासरीने. यावेळी मात्र क्या पाहते अनिल शॉर्ट थर्डमॅनला आमची जागा घेतलेली आहे. मात्र अनिल जपून जरा तिथे चांगली फिल्डिंग केली. आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत. चालू सामन्यातील विजेता संघ आणि यानंतर जयगाव वडूनगरचा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी आपण या मोठ्या सामन्याकडे लक्ष देऊया. जबरदस्त एन्काउंटर आपण पाहतोय. टिट फॉर टॅट. चांगला चेंडू इथे गॅप बघितलेला आहे. क्षेत्ररक्षक पिछा करतोय. जोगेन तिथे होते, मात्र जोगेनला बॅकअप मिळालेले. सोजन यांचा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव ही पूर्ण. 4 मला वाटते धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 धावा पूर्ण. क्या बात आहे. धावून 4 पूर्ण केलेले आहेत. इथं काही येऊच नको तुम्ही. आता धावसंख्या 23 झालेली. 23. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चौकार म्हणजे 4 धावा आल्या. खूप महत्वाच्या 4 धावा आहेत. एका धावेसाठी आज फलंदाजांना झुंजावं लागतं या खेळपट्टीवर. आज अचानक खेळपट्टीने नूर बदललेला आहे. चॅलेंजिंग खेळपट्टी झालेली आहे. ड्राईव्ह आहे, चांगला फटका, मिडल ऑफ बॅट. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फेक चांगली. सुजित नाईकने कलेक्ट केला चेंडू. थोडा धडपडला, परंतु अजून धाव येण्याचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये. सिंगलने धावसंख्या 24 वर पोहोचलेले. 24.
25 धावा धावपलकावर लागतायत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस आहे, इथे ड्राईव्ह केलेला आहे. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावा धावपलकावर लागत आहेत. महत्त्वाच्या 2 धावा आहेत. परशालाही आज मोठे फटके लागलेले आहेत. त्याच्या बॅटमधून 4 धावा धावून आल्या. चंद्रवर्धनच्या बॅटमधून आज 1 चौकार आला फक्त. बघा हतबल झालेले आहेत आज बंद्रामारुती काल्हेर संघाचे बॅट्समन. 1 चौकार आणि 4 धावा धावून काढल्या. बाकी सिंगल आणि डबल, तेही 6 चेंडू डॉट केलेले आहेत बंद्रामारुती काल्हेर संघाचे बॅट्समन. फुलटॉस शेवट गोड होईल का? यस, चौकाराने इथे इनिंगची समाप्ती. प्रशांतच्या बॅटमधून या 4 धावा, परशाच्या बॅटमधून 4 धावा आणि या 4 धावाने धावसंख्या धावपलकावर लागतीये ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 आणि 32 धावांचं लक्ष्य 18 चेंडूमध्ये. अठरा चेंडू 32 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या बंद्रामारुती काल्हेर संघ.
चला सुरुवात करूया आपण सामन्याला. 18 चेंडू आणि 32 धावा करायचे आहेत. बॉलर अजय गोलंदाजीसाठी येतोय. आज केपी भाऊ फुल फॉर्मला आहेत. आज एच डी दादा खूप फॉर्मला आहेत. आज चांगली फिल्डिंग. कमलाकर म्हात्रे भाऊ इन ॲक्शन मध्ये. चला पंच सामन्याला सुरुवात करा. लगेच पंच काय करतील ते बिचारे ते सांगून सांगून थकले. चला बॅट्समन काय झाला. फर्स्ट बॉल टू गो. अजय येतोय. संदीप आणि जोगेनी सलामीची जोडी. संदीप नाईक मागच्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार कव्हर ड्राईव्हचे लावले होते. अफलातून सुरुवात करून दिली होती. त्यानंतर रिव्हर्स स्वीपवर बाद झाले होते. इथे संदीप नाईकच्या पुन्हा हातामध्ये बॅट आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की पॉवर प्लेचं षटक नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, डीप पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सजवले गेलेलं आहे. ऑफ साईडला पहिला चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता. मागची चूक पुन्हा केली असं मी म्हणेन. परंतु बघा तिथं खाली क्षेत्र आहे. पूर्ण डीप पॉइंट ते डीप थर्डमॅन, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि तीच जागा हेरली होती पहिल्या चेंडूवर संदीप नाईकने. बॅटवर चेंडू आलेला नाहीये. डॉट बॉल जातोय. 33 करायचे आहेत 18 चेंडूमध्ये. यावेळी मात्र यशस्वी झालेले आहेत. कमलाकर आहेत तिथे, परंतु त्यांच्या हातामधून चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर तर जाणार नाही. आपल्या संघासाठी 2 धावा निश्चितच वाचवत आहेत. संदीप नाईक आपलं खातं खोलतोय 2 धावाने. 32 धावा करायचे आहेत आणि चेंडू आता निश्चितच 16 चेंडू 30 धावा करायचे आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप डॉट गेला. त्यानंतर पुन्हा एकदा तोच फटका मारला गेला. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या. चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, चांगली खेळपट्टी आणि खास करून आपण पाहतो रेग्युलर क्रिकेटचा संग्राम हे पाहायला मिळाला. आज खास आकर्षण मोरेश्वर गवळी सर, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आम्हाला जॉईन झाले. स्वीप आहे परंतु तितकासा प्रॉपर चेंडू बॅटवर नाहीये, परंतु तरी सुद्धा काही धावा मिळून जातील. 2 आल्या. 2ने धावसंख्या 4 वर पोहोचली. पहिलं षटक हाताळतोय अजय. आज जितू यांच्या बॅटमधून फक्त 1 आली होती. प्रशांतने निराश केलं, 0 वर बाद झाला. कैलास 3 धावा. मात्र चंद्रवर्धनने 13 धावा महत्वाच्या केल्या. परशाने त्याला 11 धावा करून साथ दिली होती. शेवटच्या चेंडूवर परशाने चौकार खेचला होता. तो चौकार या सामन्याचा निर्णायक चौकार ठरू शकतो. खेळण्याचा प्रयत्न नाहीये, सोडून दिलेले आहे. अंदाज चुकला. संदीप नाईक निराश आहेत.
पंचांकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितलं त्यांनी, परंतु चेंडू डॉट जातोय. इथे 4 चेंडू 4 आलेले आहेत. 18 मध्ये 32. कश्मकश. फुलटॉस प्रॉपर बॅटवर नाहीये. क्षेत्ररक्षक बनतोय यष्टीरक्षक. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि यस 2 धावा पूर्ण. संदीप नाईकच्या बॅटला काय झालं आज? चेंडू प्रॉपर येत नाहीयेत बॅटवर, मिडल ऑफ बॅट होत नाहीये. थोडा विचार करावा लागेल, कारण 5 चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. त्याच्या बॅटमधून जरी 6 धावा आल्या, परंतु हा चेंडू खूप खराब चेंडू होता म्हटलं तर. फुलटॉस चेंडू आणि लोअर फुलटॉस चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवायला पाहिजे होता, परंतु तसं काही झालेलं नाहीये. नशीब गोलंदाजाचं, नशीब बंद्र्या मारुती काल्हेर संघाचं. 6 आल्या. पहिलं षटक मार्गस्थ. या षटकातील अंतिम शेवटचा चेंडू. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. तिथे केपी आहेत. सिंगल आली आणि दुसरीसाठी फलंदाज धावबाद. अजय पहिले षटक टाकलं. 7 धावा त्याने खर्च केल्या. विकेट त्याला आली नाही, परंतु रनआउटच्या रूपाने पहिली विकेट संदीपची आली. जोगेन आणि सुजित खेळपट्टीवर आहेत. सुजित आव्हान असेल सुजित समोर, कारण आता बनवायचे आहेत 25. चेंडू शिल्लक आहेत 12. टीजे रोशनने आज 3ऱ्या दिवशी आम्हाला साथ दिली. खरं तर क्रिकेट आणि संगीत यांचं नातं खूप घनिष्ठ आहे. क्रिकेटचा विचार केला तर निश्चितच क्रिकेट जेव्हा संगीताच्या जोरावर थिरकतो तेव्हा नक्कीच त्याची करमणूक जास्त होते. चांगलं क्षेत्ररक्षण. एचडी पुन्हा एकदा इन ऍक्शन. क्या बात आहे. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. टॉप एज लागली यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. महत्वाच्या आहेत मित्रांनो या 3 धावा. एका धावेसाठी संघर्ष करताना आपल्या संघासाठी 3 धावा वाचवणे ही खाऊची गोष्ट नाहीये. धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. सुजित नाईक 11 चेंडू 24 करायचे आहेत. अजूनही पिक्चर क्लिअर नाहीये. पिक्चर क्लिअर तेव्हाच होईल जेव्हा शेवटचा चेंडू टाकला जाईल असं वाटतेय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड, डीप पॉइंट, डीप कव्हर. लॉफ्टेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक तिथे क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावताना मात्र 2 धावा मिळून जातील सुजितला. सुजित आपलं खातं खोलतंय. धावसंख्या धावफलकावर 10. ही कॅच जर झाली असती तर पथ्यावर पडलं असतं बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या, कारण सुजित असा फलंदाज आहे जो कधीही सामना टर्न करू शकतो, फिरवू शकतो. मोठं नाव आहे सुजित नाईक. वर्षोनवर्ष या खेळाडूने भिवंडी क्रिकेटची सेवा केलेली आहे. 40+ च्या माध्यमातून आपली करामत दाखवताना. परशा
ओव्हर द विकेट. स्लोअर चेंडू, चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा त्याच ठिकाणी. सुजित आपण जागेवरच होता बघा, क्लिअर कट दिसते. काही पंचांवर आक्षेप घेऊ नका. दोन्ही फलंदाजांनी जागा सोडणं महत्वाचं आहे. चला खेळ सुरू करा. आधीच आपल्याला उशीर झालेला मित्रांनो. 11 धावा धावपलकावर लागलेले आहेत. परशा चांगली गोलंदाजी करतोय. खरं तर सुजित नाईक समोर त्याने चांगली आहे 2 चेंडू टाकले. टॉप एज प्रत्येक वेळी लागली त्याची सुजित नाईकची, परंतु बाल बचावला. जोगेन हवे चेंडू सोडला होता लॉंग ऑन सीमा रेषेवर. ओ झेल सुटतोय. या सुटलेल्या झेलावर आता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. ओ माय गॉड, काय घडलंय, काय घडलंय इथे. करे कोई भरे कोई. आय थिंक असं वाटते की सुजित नाईक डेंजर एंडला. यस, पंचांनी निरीक्षण करायला सांगितलेले, परंतु 99% अशा अपेक्षा आहेत बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या बाजूने निर्णय लागेल असं. पंच आपण या, कारण कुठलीही रिस्क घेणार नाही आहोत आम्ही. दादा ये ना बघे ना समजून दादा थांबा पंचायत, काही टेन्शन नका घेऊ. कोणी काही टेन्शन घेऊ नका. क्लिअर कट निरीक्षण केलं जाईल. बघा, बाद तर आहे, कोण बाद आहे ते फक्त डिक्लेअर केलं जाईल. सुजित नाईक इज गॉन, कारण त्यांनी क्रॉस केली नव्हती. नाही, सर्वांनाच ते उमगलं होतं, परंतु काय जातं आपल्याकडे आहे टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर काय बिघडलं. 21व्या शतकात आहोत मित्रांनो आपण, आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण खूप प्रगती करत आहोत. एक ना 2 धावाने धावसंख्या धावपलकावर 13 धावा धावपलकावर लागतायत. गणेश सोंग्या पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम गणेश, या तुम्ही टीमला जॉईंट व्हा. गणेश 2 धावा सर, फक्त 2 धावा. जोगेन लॉफ्टेड फटका आहे. चूक केली तिथं क्या बात आहे, चूक नाही, अचूक चेंडू पकडलेला आहे. व्हॉट अ फिल्डिंग. चंद्रवर्धन आज प्रत्येक बाबतीत आपण पाहतोय चंद्रवर्धन टॉपला आहे. बॅटिंग, बॉलिंग, त्यानंतर आता फिल्डिंग. वाह क्या बात आहे, चंद्रवर्धन छा गए. धावसंख्या 15, 17ची गरज. कश्मकश अभी भी जारी है. शेवटचा चेंडू महत्वाचा राहील. सूचना करतोय या षटकातील अंतिम चेंडू. क्या बात आहे. इथे चेंडू तर व्यवस्थित वाटत होता, परंतु पंचांच्या मनात डाऊट. चेंडू वाईट. पंच सुनील म्हात्रे, पंच घरत, पंच भाऊ पाटील असा एकही निर्णय नाही मित्रांनो गेल्या 3 दिवसामध्ये की त्याच्यावर तुम्ही संशय घ्याल. क्या बात आहे. काय अंपायरिंग झालेली आहे, टॉप क्लास. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू मारणार नाहीये परशा, माहिती आहे परशाला. आता बाद करावंच लागेल.
चांगली तिथे रणनीती बॅट्समन जोगेंची. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 17. ये तो सिर्फ टेलर था दोस्तों, अभी पूरी फिल्म बाकी है. खेळपट्टीवर मेघनाथ जातोय. खेळपट्टीवर संदीप पाटील आहे कॅप्टन. ते 6 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत. 15-17 झालेले आहेत 2 षटकामध्ये. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत आता 15. यहाँ से अब असली मुकाबला शुरू हो जाने वाला है. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. चला बघा आता स्पष्ट सूचना खास करून म्हात्रे साहेबांनी केलेल्या आपल्याच टीमला. 15 मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन बघा आपल्या संघाचे सर्वा दीपक म्हात्रे भाऊ यांनी सूचना केलेल्या आहेत की वेळेच्या बाबतीत आता कुठली हयगय करू नका. अतुल एक्सप्रेस गोलंदाज. अब यहां से असली लड़ाई शुरू होगी. समोर मेघनाथ है. अभी नहीं तो कभी नहीं. जय गावदेव वडुनोगर संघाशी कोण लढेल? बंध्र्या मारुती काल्हेर की जय बजरंग कारिवली? दोन्ही संघांच्या नावामध्ये हनुमंत रायाचं नाव आहे आणि दोन्ही संघांना हनुमंत रायाचं कुठल्या संघाला आशीर्वाद मिळते बघूया. मारुती, बजरंग, हनुमंतराया अशी अनेक नावं ज्या देवाला. महाराष्ट्रामध्ये खचितच असंच गाव असेल जिथं हनुमंत रायाचं मंदिर नसेल आणि त्याच हनुमंत रायाच्या नावाने हे दोन्ही संघ. बघूया 6 चेंडू 15 धावांची गरज. मेघनाथ समोर. अतुल मोठ्या मॅचचा हा दबाव आहे. 6 चेंडू 15 धावांचा हा दबाव आहे. अतुल रेगुलर क्रिकेट तुम्ही किती खेळला असाल, ये 40+ क्रिकेट है, ये अलग क्रिकेट है. एक्सप्रेस चेंडू. स्वतः गोलंदाज बनतोय क्षेत्ररक्षक. संघ थोडा अडचणीत आहे. जय बजरंग कारिवली 5 चेंडू मध्ये करायचे आता 14. करायचे आहेत 5 चेंडू मध्ये. गवळी सर काही भविष्यवाणी असेल तुमची या मॅच विषयी? 5 चेंडू 14. कुणीही धजावत नाहीये मॅचची भविष्यवाणी सांगायला. लॉफ्टेड शॉट जबरदस्त. यस आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संदीप पाटीलच्या बॅट मधून आलेला हा षटकार. अब खेमे में हलचल है बंद्रिया मारुति काल्हेर के. अब 4 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता. कारिवली की A1 जोड़ी अब क्रीज पर. मेघनाथ और संदीप. संदीप आणि मेघनाथ ही जोडी खेळपट्टीवर आहे. संदीपच्या बॅट मधून हा पहिला षटकार आणि त्याचं खातं खोलते षटकाराने. 4 मध्ये 8. कशमकश. ओहो परफ्यूम डिलिव्हरी. मात्र पंचांचा इशारा वाइड बॉलचा. अब यहां से फिर से एक बार मैच में लौटते हुए जय बजरंग कारिवली. वाईट बॉल टाकला गेला अतुल कडून. थोडा निराश आहे यष्टीरक्षक, थोडा निराश आहे अतुल, परंतु त्याला काही इलाज नाही. धावसंख्या 25. आता करायचे आहेत 7. 4 चेंडू 7 धावांची गरज. मॅच में गर्मी.
क्लाइमेट में उमस लेकिन मैच में गर्मी. 4 मध्ये 7. काय जबरदस्त सामना. यावेळी मात्र आणखी एक बाउंसर आपण पाहिला. अब यहां से बिल्कुल गेंद स्टंप से जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में. 1 फॉर दी. और अब अंपायर कहने जा रहे हैं आता 3 चेंडू 7 धावांची गरज. क्या मॅच आहे. आज रविवार फुकट गेलेला नाहीये प्रेक्षकांचा, कारण असा सामना सर रेग्युलर क्रिकेटमध्येही पाहायला मिळत नाही. आयवा झेल तांगडी ब्रदर्स कडून आता मात्र इथे घोषित करण्यात आलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 200 रुपये. लॉफ्टेड शॉट आहे स्वतः अतुल. चेंडू खाली. मिस टाइम फटका. यस इज गॉन. संदीप पाटीलची खेळी संपुष्टात. ते मात्र लॉंग स्टॉप. अरे क्षेत्ररक्षक लावला होता तिथे. ओ माय गॉड. कोणालाही वाटलं नव्हतं तिथे क्षेत्ररक्षक असेल. कोणी हा डोका लावला. बापरे. दीपक म्हात्रे भाऊनी तिथे डोका लावून क्षेत्ररक्षक ठेवला बघा. असं आता गोल्डन 6 मारावा लागेल. आता गोल्डन 6 मारावा लागेल. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग असताना डिफाईन बघा ना. लॉंग स्टॉप सीमारेषेवर. याला बोलतात मित्रांनो क्रिकेटमध्ये डोकेलिटी लावणे आपल्या आगरी भाषेमध्ये. यस क्रिकेट बरोबर गवळी सर. डोक्याचा खेळ आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज. गोल्डन 6. टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. व्हॉट अ मॅच. हा जर षटकार खेचला मेघनाथने तर वर्षानुवर्ष त्याच्या ह्या षटकाराची चर्चा होईल. परंतु तो मारावा लागेल. आपली कमाल दाखवावी लागेल त्याला. चला चला चला. 1 चेंडू 6 धावांची गरज. गोल्डन 6 लागेल का. संदेश वखरे यांची आम्हाला आठवण होते. मागच्या स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्डन 6 मारला होता. मेघनाथ समोर अतुल.
वेल वेल, चला बाबांनो, पटापट चला. एक चेंडू 6 धावा. बेस्ट ऑफ लक बॅटमॅन, बेस्ट ऑफ लक बॉलर. ये लगाया छक्का. मेघनाथ हिरो झालेला आहे या मॅचचा आणि हा सामना जिंकलेला आहे जय बजरंग कारिवली संघाने. वडा मॅच. अभिनंदन अभिनंदन. मेघनाथ इज अ हिरो. वर्षानुवर्ष या षटकाराची चर्चा होईल असं मी म्हटलं होतं. क्या बात आहे. सुपर 6. हार्ड लक दीपक म्हात्रे भाऊ. हार्ड लक बंद्रा मारुती. and अभिनंदन अभिनंदन जोगेन पाटील and team. अभिनंदन मेघनाथ. what a 6 and man of the match of course golden 6 मेघनाथ पाटील. चला आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. नवनाथ तांगडी, राजू तांगडी आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. गोल्डन 6 या स्पर्धेमधला पहिला गोल्डन 6 बघायला मिळाला. पहिलं विकेट मेन षटक महानंदने हाताळलं. गोल्डन 6 पहिला बघायला मिळाला. सो वेल प्लेड मेघनाथ आणि बेस्ट लक फॉर क्वार्टर फायनल. त्यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने यायचंय. टॉस साठी दोन्ही कॅप्टनने यायचंय. जय गावदेव वडनोगर आणि कारिवली दोन्ही कॅप्टन. दोन्ही कॅप्टन जय गावदेव वडनोगर विना विलंब यायचे. आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन विना विलंब. जय बजरंग कारिवली आणि जय गावदेव वडनोगर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. धर्मेंद्र तांगडी आपण यायचं. आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. धर्मेंद्र तांगडी, तांगडी ब्रदर्स.